कोणता मासा? मछली घेऊन आले. कोणत्या मछली नाव नाही माहिती तिला. सरस्वतीच्या पप्पाला विचारते त्याला मी, मछलीचं नाव काय? बोला बोला. हाय. सरस्वतीला बघा. इथे बघू शकता सरस्वती भाजी नाही बनवेल तर मंचुरियनची चटणी खाते. सरस्वती मंचुरियनची चटणी मध्ये भात कालवून खाते. डबा घेऊन जात नाही. डबा घरीच टाकून गेलेले सोडून. आणि कंपास पण, कंपास कुठे आहे? कंपास मी बघितलंय तिकडं नाही. आणि पेन मग कुठले भेटलं तुला? दोस्तने दिले. कंपास पण इथेच विसरून गेले सरस्वती. ते निघून गेले शाळेला. आणि नंतर मी बघितले कंपास आणि डब्बा. ज्यामुळे विसरते सरस्वती ना करते. तर सरस्वती शाळेतून आले आणि डबा नाही घेऊन गेले तर तिला जाम भूक लागली वाटते. जेवायला लागले. भाजी नाही बनवले, भात बनवले तर ती जेवते. आता मी भाजी बनवते. भाजी घेऊन आले ना. काय भाजी घेऊन आले? कोणता मासा? मछली घेऊन आले. कोणत्या मछली नाव नाही माहिती तिला. पप्पाला विचारायला लागेल. कुप्पा नाही. सरस्वतीच्या पप्पाला विचारते त्याला मी, मछलीचं नाव काय? बोला बोला. इकडे बघा. तर बघते मी काय भाजी घेऊन आले ते. इथे बसते. अय्यो, कपड्यांची पण घडी करायची. सगळं घडी करते. मला वाटले भाजी घेऊन आले ते याच्यामध्ये मिरची आहे. आणि भाजी कुठे झाली? तिकडं नाही भाजी, याच्यामध्ये मिरची आहे. दाखवा. बघू द्या. भाजी दाखवते. तर दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता मच्छी घेऊन आले. कोणची मच्छी आहे? हे मच्छी घेऊन आले. तर हे 1 किलो वाटते आहे. 1 किलो आहे ना. इथे मी एवढे पीस काढून घेतले फ्राय मारायसाठी, म्हणजे भुजायला सुक्क. बघू शकता. आणि याच्यामध्ये मी चटणी थोडीशी ठेचून घेतली. आणि इथे हे भाजी घेतले धुवून असे मस्त हे घेतले. तर आता चाले किचनकडे. टमाटर मिरची कापून घेतले. ही चटणी याच्यासाठी. तर इथे मी बघू हळदी आणि मसाला, गरम मसाला आणि मीठ, चटणी, अद्रक लसूणचा ठेचून टाकून घेतले. त्याला मी मिक्स करून घेते. मस्त असे हातानेच असे मिक्स करून घेते. त्याला लावून वाटक्यामध्ये मी काढले. थाटामधून थाट लहान ते त्याच्यामध्ये मिक्स करायला जमत नाही, म्हणून असे त्याला मी लावून घेते चोलून. जास्त चिकट नाही. सरस्वतीला आवडेत, मला पण आवडेत जास्त चिकट, म्हणून मी थोडंच असं चटणी लावून त्याला
तर इथे मी असे लावून घेतले त्याला आणि 5-10 मिनिटं ठेवते झाकून ठेवते. 5-10 मिनिटं त्याला मी ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आणि इथे भाजी थोडीशी डुकणवते. याचं मस्त असे कालवण बनवून घेते मी. हाताला पीठ पण आहे माझे. त्याच्यामध्ये मी आता अद्रक लसूण टाकून घेते आणि कढीपत्ता. इथे मी अद्रक लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतले थोडेसे मस्त असे. त्याच्यामध्ये मी ही मिरची आहे ती टाकून घेते. टमाटर टाकून घेते त्याच्यामध्ये. मस्त परतून घेते. मस्त असे परतून घेते त्याला. मस्त असे टमाटर झाले. लहान असे मी चिरून घेतले त्याला तेलामध्ये मस्त असे. त्याच्यामध्ये मी टाकते भाजी धुवून घेतलेले होते ते आणि मस्त असे परतून घेते. मसाले हळदी काही टाकले नाही मी पहिले. त्याच्यामध्ये मीठ आणि हळदी टाकून घेतले मी. त्याला परतून घेते. आणि इथे मी चिंच ठेवले ते टाकते त्याच्यामध्ये कालवून असे मस्त असे कालवून टाकते. पाणी चिंचेचे टाकले आणि मसाले पण टाकले. त्याला मी असे परतून घेते आणि शिजायला ठेवून देते. हाय सरस्वती पण आले इथे बघायला. तर इकडे हे कालवण शिजते मच्छलीच्या. तोपर्यंत मी फ्राय मारते. दुसरं आहे त्याचे ना सरस्वती. ते भाजीला मस्त असे उकळे आले बघू शकता. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर सोडले वरती आणि इथे मी तवा ठेवले आणि हे मच्छली मस्त असे होऊन राहिले. त्याला मी अशी आता मस्त फ्राय मारते. इथे घेतले मी रवा आणि पीठ मस्त असे बनवते मी. तिकडे बाहेर पण मला वाट बघतात बसायला. विचारते सरस्वतीचा पप्पा बोलतो विचारतात तुला बाहेर बोलवतात.
मस्त असं. इथे माझी मैत्रीण आले, बघू शकता. सरस्वती. मस्त असं कालवण पण इथे शिजते. सरस्वतीचा चमचा द्या, मला हलवू द्या थोडं. मस्त असे होते, बघू शकता. मस्त असे वाटते. इथे कालवण, इथे मस्त असं कालवण बनवून रेडी झाले. मस्त असते. गॅस बंद करते मी. आणि इथे आहेत. तर इथे मस्त असे भुजून फ्राय मारून झाले. सरस्वती घेऊन आणि बघते. तिच्यावरती मी कोथिंबीरची छोले कच्ची आणि एक निंबू कापून घेते. कोणती खाऊ? हो, चाकून बघते हा मी. आणि हे पण बनून झाले आणि ते कालवण पण बनून झाले. मस्त असे बघू शकता, किती मस्त वाटते कालवण ना सरस्वती. जेवण तर आता आम्ही जेवून घेतात ना, सरस्वती जेवून घेतात आणि सरस्वती इथे घेऊन पण बसले. ते घेऊन बसले खायासाठी. तर आता आम्ही जेवून पण घेतात ना सरस्वती. सरस्वती झोपते. झोप लागली म्हणून सरस्वतीच्या अंगावरती झोपते मी. उंची आहे सरस्वतीला. जेवले का नाही सरस्वती? जेवले. मी जेवायची बाकी आहे आणि सरस्वतीच्या पप्पा जेवले. तर आता मी जेवते ना. आता मी जेवून घेते आणि हे झोपतात. जेवून झाल्याचे आम्ही बाहेर गेलेले बसायला. आता आले आणि जेवते आणि बाय बाय.